राम राम मंडळी, तुम्ही विचार करून राहिले असं एवढी तयारी करून कुठं बे? तर भाई लोक, आज आपण चाललो संकेत भाऊ सोबत पिंपळखुट्याला कायच्यासाठी ते समोर सांगतो. भाई लोक, आपल्या आयुष्यात नाद आपण कोणाचा पण करा, पण स्कॉर्पिओ वालीचा सोडून, नाही तो फिर ऐसी हालत हो जाती है. असा ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर संकेत भाऊ म्हणाले, चल म्हणे सार्थक, आपण बात गाडीची टंकी फुल करून येऊ म्हणे. पेट्रोल पंपावाल्या काकांना आपल्याला लुटाचीच कोशिश केली रे बुवा. भाई लोक, सगळ्यात चांगलं काम म्हणजे आयुष्यात असं फिरणं. बजरंग बलीचं मंदिर कुठं पण असो, गाडी थांबणार म्हणजे थांबणार दर्शनासाठी बजरंग बलीच्या. गेलो रे भाई लोक मग आपण बजरंग बलीचं दर्शन घ्यायसाठी. बजरंग बलीच्या नावावर एकदा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहून टाका पब्लिक. आज बजरंग बलीचे दर्शन घेतल्यावर निघालो रे भाई लोक आपण पिंपळखुट्याला जायसाठी. पब्लिक, आज आपण आलो आहे श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा. पिंपळखुट्याला पोहोचल्याबरोबर सगळ्यात पहिले आपल्याला भूक लागली. पोटपाण्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय कामाचा कार्यक्रमच होत नाही. मग गेलो रे भाई लोक आपण नाश्ता करायला हॉटेलमध्ये. आपण नाश्ता चांगला पोटभर केला रे पब्लिक. नाश्ता गिस्ता झाल्यानंतर चला म्हटलं रे भाऊ दर्शन आले. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातल्या सगळ्याच देवी देवतांची मूर्ती श्री संत शंकर महाराज यांच्या मंदिरात ठेवलेली आहे. ह्या मंदिरातल्या सगळ्याच देवी देवतांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाले एकदम चांगलं वाटलं पब्लिक. संकेत भाऊ म्हणे, तू देवीचं दर्शन घेत जा म्हणे आणि मी मय काम करत जाईन म्हणे. संकेत भाऊ म्हणे, आपलं हे काम निपटल्यानंतर चल म्हणे आपण दुसऱ्या कामाला पण जाऊ म्हणे. म्या म्हटलं चला म्हटलं संकेत भाऊ, तुमची जर जाओगे हम उधर आएंगे. नंतर मंडळी बसलो रे भाई लोक आपण संकेत भाऊच्या मीटिंग मध्ये. म्या म्हटलं अर्ध्या घंट्यात आपली मीटिंग निपटून जाईल म्हटलं. इथं तर 1 घंटा लागला मीटिंगले. मग मीटिंग झाल्यानंतर सिद्धा निघालो आपण घराच्या रस्त्यानं. पब्लिक, आजचा व्लॉग आपल्या मंडळीले कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटू आता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. चॅनलवर नवीन असून फॉलो करून घे जा. बाय बाय.